संजय राऊतांनी देखील हुसेन दलवाई यांच्या या विधानाला दुजोरा दिलाय। दिल्लीमध्ये बैठका झाल्याचं कानावर आलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असावी असं विधान नाना पटोले यांनी केलंय। तर दलवाईंच्या विधानाला आता संजय राऊत यांनी सुद्धा दुजोरा दिलेला। एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात दलवाईंनी जे वक्तव्य केलं होतं तेही काँग्रेसमध्ये येणार होते असं म्हटलेलं होतं, त्यावर आता संजय राऊतांनी सुद्धा दुजोरा दिलाय आणि दिल्लीत बैठका झाल्याचं कानावर आलेलं होतं असं राऊत म्हणाले। अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते हे आमच्या कानावर आलं होतं। आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिल्यामध्ये भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा। ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती। मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल, त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं।